दादा या आपला सन्मानित केला जाईल. शुभम पाटील पाहतो आम्ही, नानाचे खास सहकारी आहेत भरत दादांचे. या सतीदादा पाटील यांच्या शुभ हस्ते कतार यांचा सन्मानित केला जात आहे. चला काशीनाथदादा पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य बेलवली यांचं व्यासपीठावर आगमन. दादा मनपूर्वक आपलं स्वागत आहे. गावदेवी आर एम सोनारपाडा टीम कडून कल्याण डोंबिवली परिसरामधील हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि सध्याच्या घडीला यंदाच्या वर्षी चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा नेरे संघाची पहिली विकेट पहिलाच बॉलवर जात असताना प्रथमेश फडकेला मैदान सोडावं लागलंय. इकडे मात्र शून्यावर पहिला धक्का. नानाने आणली फॉर्च्युनर म्हणजे आमच्या भरत दादानी. चला आदरणीय
तर नो बॉलचा इशारा झाला आणि 2 धावांनी दंडित करण्यात आले ते जर्मन नेरे संघाला. यस इट्स अ फ्री हिट बॉल. त्यामुळे प्रथमेश फडकेला जीवनदान मिळाले. यावेळेचा बॉल इकडे मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केलाय गोलंदाज अनिकेत पाटीलला. डॉट बॉल. ओ यावेळचा बॉल लढबा बॅटनं इकडे मात्र बॉल हवेत आहे. संधी आहे अँड कॅस्ट्रॉफ. ही गोल्डन चान्स होती खरं तर. एक चांगला फलंदाज इकडे मात्र बाद झाला असता. एक साधा सोपा झेल ड्रॉप करण्यात आलाय आणि जीवनदान मात्र मिळाले आदित्य मस्करला. अतिशय विस्फोटक खेळाडू आहे नेरे टीमचा आणि इकडे मात्र त्याला जीवनदान. दोनही फलंदाजांना जीवनदानच दिले गेलेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. एक प्रकारे बाल बचावले दोनही फलंदाज काही पट्टीवर. प्रथमेश फडके आणि आदित्य मस्कर. प्रथमेश फडके ऑन स्ट्राईक नाव, परंतु अनिकेत पाटील अचूक टप्पावर बॉलिंग करतोय. ओ द विकेट ड्राईव्ह केला यावेळेस मात्र. क्वाऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉल स्टॉप केलाय. तोपर्यंत मात्र दुहेरी धावांचं योगदान मिळेल. 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल आणि स्कोर आहे तो सध्याच्या घडीला 5 या आकड्यावर. 5 रन्स ऑन बोर्ड. जर्मन नेरे आणि गावदेवी RM सोनारपाडा 2 टीम्स मध्ये ही लढत सुरू आहे. पहिल्या फेरीतील चौथा. अनिकेतचा बॉल क्लास करण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील, परंतु फाईन लेगला मात्र स्टॉप करण्यात आलाय. अमर आहेत त्या ठिकाणी बाहुबली सोनारपाड्याचे. त्याच्या नावानं सुद्धा संघ हा ओळखला जातो. योगेश असतील, वन ऑफ द ग्रेट बॅटर बालट्या. ओ फिरून खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र बीट केले अमरला. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार. 4 धावा. मयुरा ज्वेलर्सचे सर्व आदरणीय पंकज शेड यांचं आगमन झालेलं है. आज के हमारे अतिथि मेहमान मयुरा ज्वेलर्स के ओनर आदरणीय पंकज शेठ, इनका यहाँ पर आगमन हो चुका है. इस क्रीडा प्रतियोगिता के माध्यम से गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली इनके ओर से आपका स्वागत है. आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 51,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य, मनपूर्वक आभार. यावेळचा हा स्ट्रोक लॉंग गॉनला. बॉल स्टॉप केला. उंच उडी मारत त्या ठिकाणी आर्यन चांगला चेंडू त्या ठिकाणी स्टॉप केला, अडवलाय. आणि अन्यथा नक्कीच धावा मिळाल्या असत्या, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, उत्तम क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवला आर्यननं. अनिकेत पाटीलचं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर जर्मन नेरे टीम धावा झाल्या त्या बिनबाद 10 धावा. 10 रन्स विदाउट लॉस. GTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण ग्लोबल टेनिस क्रिकेट अगदी लोकल पासून ग्लोबल पर्यंतचा प्रवास नक्कीच थक्क करणारा, एक सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिले ही वाहिनी. GTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून हार्दिक असं स्वागत करतोय. आणि आजपर्यंत चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर अशा बऱ्याचशा मोठ्या टेनिस क्रिकेट विश्वामधील स्पर्धा घेऊन GTC लाईव्ह नक्कीच आपल्यासमोर येत असते आणि ते अपडेट्स तुम्हाला नक्कीच आपल्याला मिळतील नोटिफिकेशनच्या माध्यमातून. तर जरूर सबस्क्राईब करा. आणि जनार्दन पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे, मनपूर्वक स्वागत. अंश आशिष मालुसरे, आगली वेगळी बक्षीस बघा, जिंकण्यासारखे बक्षीस आहे. 6 षटकारांना 5,000 रुपयाचं, म्हणजे ही बक्षीस प्रत्येक खेळाडू जिंकू शकतो. बाहुबली आला इकडे मात्र. पहिलाच बॉल फाईन लेगला मोल्ड केला होता. प्रथमेशच्या पॅटमधून येतोय चौकार. पहिलाच बॉलवर अमर ठाकूर यांच्या चौकारानं स्वागत झालंय.
प्रथमेश पुन्हा एकदा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न करतो, यावेळेस स्पीड केलाय. ग्रेट बॉलर आहेत अमर ठाकूर. कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेटमधील एक धुरंधर दिग्गज अष्टपैलू खेळाडू. सध्याच्या घडीला त्याची नेहमी चर्चा असते, सातत्यानं पहा मिळतोय प्रत्येक स्पर्धेकडे, प्रत्येक टुर्नामेंटमध्ये. खरं तर उल्लेखनीय कामगिरी आजपर्यंत अमर ठाकूरनं नेहमी साकारले. नेक्स्ट बॉल प्रथमेश फडके. 7 बॉलमध्ये 12 धावांचं योगदान आतापर्यंत दिले नेरेसाठी. ओ पाठीमागे पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक भन्नाट वेग आणि त्याचप्रमाणे बाउन्स पहा. इकडे मात्र सोपं नाहीये जेव्हा अशा पद्धतीनं अनऑर्थोडॉक्स तुम्ही खेळता खरं तर, आणि तेही स्पीड समोर. शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवावी लागते. टायमिंग साधलं तरच असे फटके कनेक्ट झाले तरच ते दिसायला आकर्षक वाटतात, अन्यथा चेंडू निर्धाव निघून जातात आणि तेच घडलंय प्रथमेशच्या बाबतीमध्ये. ओ द स्टम्प्सनं पुन्हा एकदा तोच टप्प्यावर. इकडे मात्र आणखी एकदा पीट केलाय. सलगचा हा 3रा डॉट बॉल. पहिल्या बॉलवर चौकार आला, परंतु या बाउन्सरनं मात्र हैराण केलंय. छातीवरून खांद्यावरून निघून जातात हे चेंडू आणि इकडे मात्र पाहत बसण्याशिवाय पर्याय नाहीये प्रथमेशकडे. सुपर बॉलिंग फ्रॉम बाहुबली. अमर ठाकूर आपल्या गोलंदाजीतला जलवा दाखवून देत असताना ओ यावेळेस मात्र डिफेन्सिव्ह मोड मध्ये येण्यास भाग पाडलं होतं. कमाल कमाल बॉलिंग टॅलेंट आहे या खेळाडूकडे. चौकारानं सुरुवात जरूर झाली, परंतु आता मात्र गोलंदाजातली दाहकता, गोलंदाजातली दहशत मात्र अनुभवली असेल ती अर्थातच प्रथमेश फडकेनं. आणि यासाठी ओळखला जातो. आजपर्यंत कित्येक टुर्नामेंटमध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावर बस बॉलरचा वाढ मिळवला असेल अमर ठाकूरनं. 5 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्यात. त्या षटकामधील शेवटचा बॉल असेल. आदित्य मस्कर खेळण्यासाठी सज्ज, त्याचाही सोडलेला झेल. एक जीवनदान मिळालंय आदित्य मस्करला सुद्धा. व्हेरी टॅलेंटेड क्रिकेटर आहे नेरे टीमचा. क्रॉस पॅटेन ऑन साईडला स्विंग केलाय. ओ फिल्डर त्या ठिकाणी. 1 मोर कॅच ड्रॉप. आर्यन ठाकूर होता. इकडे मात्र बघाशी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं, परंतु आदित्य मस्करचे 2 झेल सोडलेत 2 ओव्हर्स मध्ये. आणि हे नक्कीच थोडंसं मी तर म्हणेन जीवघेणं ठरू शकतं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्यात त्या बिनबाद 17 धावा. क्रिकेटचा आनंद घेत असताना मयुरा ज्वेलर्सचे सर्व आदरणीय पंकज शेठ यांच्या वतीने आमदार चषक क्रीडा स्पर्धेला 51,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय यश केणे. यश केणे ओ यावेळेस मात्र मिसक्यूट झालाय फटका. आता मात्र चान्स आहे, कोणतीही मिस्टेक नाहीये. चिराग ठाकूर झेल खाली आणि विकेट डाऊन. पहिला धक्का लागेल तो नेरे टीमला. फलंदाज प्रथमेश फडके. गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व बालाराम पाटील, बालाराम चोरगे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने स्वागत आहे. तिसऱ्या क्रमांकावर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सचिन मोरे. यश प्राप्त झाले यश केणेला. पहिल्याच बॉलवर सफलता दिले.
ब्रेक थ्रू दिलाय त्यानं, पहिली विकेट काढून दिले. ओ रिव्हर्स स्वीप, कलात्मक फटका यावेळेस मात्र आल्या आल्या सचिन मोरेच्या बॅट मधून येतोय. अविश्वसनीय फटका, चौकार. आल्या रिव्हर्स स्वीपचा परत नंतर मात्र तो लगेचच बाद झाला. यश केणेला ही दुसरी सफलता. चांगला झेल त्या ठिकाणी यष्ट्यांच्या पाठीमागे. बाल त्यानं टिपलाय, योगेशनं मात्र भन्नाट झेल टिपलाय, परंतु यशचं कौतुक जरूर केलं जाईल, कारण दोन फलंदाज आणि ज्याच्यामध्ये सचिन मोरे सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये चाललाय आणि त्याला मात्र बाद केलाय. परंतु चौथ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 बाली नेरे गावचा खरं तर हा हुकमाचा एक का. नितीश चंद्रे भिंगारे यांचं इथे आगमन झालेलं आहे. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने तुमचं स्वागत आहे. प्रवीण सोरगे मैदानामध्ये दाखल झाले. अर्थातच बाली या टोपण नावानं संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला माहिती आहे नाव. 6 बॉलमध्ये 6 षटकार, 7 बॉलमध्ये 7, 8 बॉलमध्ये 8, 9 बॉलमध्ये 9, 12 बॉलमध्ये 12 षटकार मारण्याचा महाकारनामा आजपर्यंत या खेळाडूने केलाय. सगळ्यात विस्फोटक खेळाडू म्हणून पनवेल टेनिस क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूला गणलं जातं बाली मैदानाच्या आतमध्ये. परंतु पाहूया यश केणे चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय सध्याच्या घडीला. फुलर लेंथ होता, इकडे मात्र चांगला बॉल, सिंगल मिळेल, बाली खातं उघडेल 1 या थापेनं. टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 22 या आकड्यावर. 22 वर 2 सध्याच्या घडीला हा स्कोर कार्ड आहे तो जर्मन नेरे संघाचा. 22 लॉस ऑफ 2. परंतु ही मोस्ट फेवरेट पेयर आहे. एका बाजूला आदित्य मस्कर, दुसऱ्या बाजूला प्रवीण सोरगे. ही नेरे संघाची लोकप्रिय जोडी आहे. मी तर म्हणेन या जोडीनं आजपर्यंत कित्येक विजय मिळवून दिलेत. बराच वेळेला ओपन केलं या जोडीनं. आज जरी 4थ्या क्रमांकावर बाली असेल परंतु आजपर्यंत कित्येक वेळेला ओपन केलं या जोडीनं. आदित्य मस्कर, प्रवीण सोरगे, 2 नावं नेरे संघ म्हटला की अपसुकच घेतली जातात. यशकडे पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओन. आदित्यसाठी बॉल विकेट किपरच्या बाजूने निघून गेलाय. लॉंग स्टॉप, सरळ नॉन स्टॉप निघालाय आणि बाईच्या स्वरूपामध्ये मिळतील 4 धाबा. नशिबाचा चौकार. प्रेशर जे टाकलं होतं ना यश केणेनं संपूर्णपणे या ओव्हरमध्ये फटक्यास रिलीज करून टाकले. बाईचा चौकार जेव्हा जातो ना सगळ्यात जास्त दुःख गोलंदाजाला होत असतं,
कारण एकतर डॉट बॉल असतो, डॉट बॉलवर चौकार जाणं कोणत्याच गोलंदाजाला आवडत नसतं, परंतु या ओव्हरमध्ये एकूण 9 धावा आल्या. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर 26 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. दोन षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. चौथं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल रिद्धेश पाटील. 3 ओव्हर्समध्ये 26 वेल कंट्रोल मी तर म्हणेन सोनारपाडा टीमच्या गोलंदाजांनी धावसंख्या सीमित ठेवले. कारण नेरे संघ म्हटला तर अगदी डेप्थ बॅटिंग लाईनअप आहे या टीमकडे आणि सगळे विस्फोटक फलंदाज आहेत. परंतु सुरुवातीपासून अनिकेत पाटील असेल, अंबर ठाकूरनं टाकलेलं षटक 7 धावांचं, यश गणेला 2 सफलता प्राप्त झाल्या, प्रथमेश फडके, सचिन मोरेची विकेट्स. परंतु हे दोन्ही खेळाडू सध्याच्या घडीला खेळपट्टीवर आहेत ना, हे नेरे संघाची फलंदाजीमधली बलस्थानं आहेत. जरी 2 विकेट्स गेल्या असल्या तरी सुद्धा हे दोन्ही महान फलंदाज आहेत. रिद्धेचा पहिलाच बॉल उडवलाय ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बालीच्या बॅट मधून हा पहिला वार, षटकार. बत्तीस धाव फलकावर. आणि नेहमीच पाहायला गेलं तर अनस्टॉपेबल असो, कोणत्याही गोलंदाजाची अक्षरशः पर्वा करत नाही. बाली म्हटला की अगदी तुटून पडतो कोणताही गोलंदाज जाणार. आणि आजपर्यंत खरं तर हे बऱ्याच वेळा त्याने करून दाखवले. यंदाच्या वर्षी नाईट स्पर्धा पण केबीसी इनामपुरी ट्रॉफी पाहिली. 2 मॅच मध्ये जवळजवळ 150च्या वर धावा केल्या होत्या या खेळाडूनं. आणि त्याच स्पर्धेमध्ये खरं तर पहिलं 4 व्हीलर ज्या खेळाडूला मिळाली होती केपीसी इनामपुरी ट्रॉफी मध्ये, तोच प्रवीण सोरगे बाली ऑन स्ट्राईक. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पडावं तितकं प्रभावी टायमिंग नव्हतं. पॉइंटला चेंडू स्टॉप केला जाईल तोपर्यंत मात्र 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 33 धावा. प्रोजेक्टेड टोटल स्क्रीनवर 50 दाखवते आणि 50 झाल्या तर नक्कीच नेरे संघ लढू शकतो या मॅच मध्ये. आणि हे करू शकतो कारण दोनही चांगले फलंदाज सध्याच्या घडीला खेळपट्टीवर आहेत. 33 धावा झाल्या. 4थं षटक सुरू आहे रिद्धेश पाटीलचं. लेफ्टी बॉलर आहे, समोर लेफ्टी बॅटर आहे, त्यामुळे पाहूया. लेफ्टीचा नॅचरल लेग ब्रेक सोडून दिला होता हा चेंडू. बऱ्याच वेळेला हे घडतं. व्हाईट बॉलचा इशारा आला. अंपायर DK द्वारकानाथ सोरगे सर आहेत. हा पहा बऱ्याच वेळेला, कारण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट उजव्या हाताच्या फलंदाजाला मात्र चांगले लेग ब्रेक्स. परंतु डावखुऱ्या हाताच्या फलंदाज जेव्हा समोर येतो लेफ्टी बॉलरच्या समोर, त्यामुळे कुठेतरी त्याच वेळेला हे चेंडू मात्र त्याला ब्रेक करावे लागतात आणि तेव्हा थोडंसं कठीण होऊन जातो. बऱ्याच वेळेला दिशाहीन होतं आणि तेच घडलं रिद्धेशच्या बाबतीमध्ये सुद्धा. इकडे या धावा झाल्या त्या 34. 4 चेंडू शिल्लक आहे त्या षटकामधील. इकडे बीट केले, हलकीशी अपील त्या ठिकाणी. हा पहा चेंडू आतमध्ये आणला होता, इकडे थोडासा बाहेर ठेवला होता आणि बाहेरून आतमध्ये आणला. हा चांगला प्रयत्न मी तर म्हणेन. आणि थोडंसं एक तर दूर ठेवला फलंदाजापासून, जोपर्यंत बॅट रीच होणार नाहीये हे सुद्धा पाहिलं त्यानं. रिद्धेश पाटील हलक्या हाताने यावेळेस मात्र ढकललाय का बसला. एक्स्ट्रा कपला क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदलाव. मोठे स्ट्रोक्स खेळायचे आहेत. पहिलाच बॉलवर बालीनं षटकारानं स्वागत झालं होतं आणि बालीकडूनच आता मात्र अपेक्षा आहेत, कारण आतापर्यंत आदित्य मस्कर सलामीला आलाय. 6 बॉल खेळलाय, 4 धावांचं योगदान दिलंय. मोठा स्ट्रोक्स आलेला नाहीये, बाउंड्री खेळता आलेली नाहीये आणि त्याच वेळी आता मात्र नेरेकरांची नजर मात्र असेल ती बालीवर. हा खेळाडू इथून मात्र या संकटामधून थोडंसं बाहेर काढू शकतो. रिद्धेश पाटील लेफ्ट आर्म बॉल थोडंसं थांबवण्यात आलंय. पुन्हा धाबावं लागेल.
थोडासा जागेवरूनच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता बालीनं, परंतु इकडे मात्र हा पहा चेंडू कमालीचा लेग ब्रेक. हे सामर्थ्य आहे या डावखुऱ्या हाताचे गोलंदाज म्हटले की एक नैसर्गिक देणगीच प्राप्त असते प्रत्येक डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांना. सो नॅशनल लेग ब्रेक उजव्या हाताच्या फलंदाजांना मात्र बाहेर निघता चेंडू. यावेळेचा हा स्ट्रोक समोर होता, अगदी मिडॉनला हातामधून निसटला. चिराग ठाकूर एकच धाव मिळेल बालीला एकेरी धावेच्या बरोबरीने. इकडे 4 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर नेरे संघाची धावसंख्या 2 गडी बाद 36 धावा. धावा आल्या तर 50 पेक्षा जास्त धावा होऊ शकतील, कारण अगोदरच 2 धावांची पेनल्टी आहे नेरे टीमला. त्यामुळे त्या सुद्धा धावा कुठेतरी वजा होणार आहेत धावांमधून, आणि त्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल जन्म नेरे संघाला. रिदांशी 11 नांदगाव क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. साखली फेरीतील पहिली लढत खेळवली जाईल. नांदगाव विपक्ष बेलवली. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. हे दुसरं षटक देण्यात आलं यश गणेला. चांगली बॉलिंग केली होती, विकेट ज्या मिळाल्या आतापर्यंत सोनारपाडा टीमसाठी, आणि त्या दोनही विकेट्स यश गणेनंच मात्र मिळवून दिल्या होत्या. ज्या ओव्हरमध्ये 9 धाबा आल्या होत्या, एक 22चा चौकार आला होता. परंतु पाहूया शेवटच्या षटकामध्ये काय घडतंय. बालीसाठी डाऊन दी ग्राउंड हा स्ट्रोक आहे. स्ट्रेट ड्राईव्ह साईड स्क्रीनच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या दिशेनं जाईल, आणि पंचांचा इशारा येतोय. हा षटकार, पहिलाच बॉल, भव्य स्वागत. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह ब्लॅक स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळलाय, आणि या 6 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल 42 या आकड्यावर. बाली लढतोय नेरेसाठी पुन्हा एकदा. आडव्या बॅटनं ऑन साईडला उडवलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा घणाघाती प्रहार बालीच्या बॅटमधून येतोय. हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. हा अतिशय विस्फोटक खेळाडू आहे, अजिबात तमा बाळगणार नाहीये, कोणाचीच पर्वा करत नाही हा खेळाडू. नेहमीच संघासाठी गरज आहे सध्याच्या घडीला धावांची, आणि इकडे मात्र लगातार 2 षटकार. च्या यश गणेला 2 सफलता मिळाली होती, आणि त्याला मात्र दुसरं षटक करण्याचा खरं तर निर्णय घेण्यात आला सोनारपाडा टीम मॅनेजमेंट कडून. परंतु पहिल्या 2 बॉलमध्ये 2 षटकार. हा वेगात केला होता, इकडे मात्र थोडासा स्पीड मध्ये आला होता हा चेंडू, त्यामुळं बीट केलं होतं गतीनं, परंतु इकडे रन कंप्लीट झाले. एकेरी धावसंख्या 1 ने पुढे जाईल. लेग बायचा इशारा येतोय. आमचे मॅच ऑफिशियल उलवेकर सर आहेत तिकडे. 49 49 धावा धाव फलकावर. यस 6 बॉल. आदित्य समोर सिंगल घेतोय, बालीला देतोय, आणि एकेरी धावेच्या बरोबरीनं नेरे संघाचं अखेरीस अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट झाल्यात. 50 अप. 50 धावांचा आकडा तर ओलांडलाय. स्ट्रगल करत का होईना संघर्ष केला, परंतु बालीच्या पाठमधून आलेले 3 षटकार एकट्यानं उभारी दिली. आतापर्यंत 8 बॉल खेळला, 21 धावा केल्यात नेरेसाठी. हो, आणखीन एक समोर खेचून मारलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बालीच्या पॅट मधून येतोय हा 4था षटकार. दुसऱ्या सत्रामध्ये
परंतु 2 धावांची पेनल्टी आहे नेरे टीमला 60-2 58 आणि रिवाइज टार्गेट असेल ते 59चं 59 धावांचं हे रिवाइज टार्गेट असेल ते गावदेवी RM सोनारपाडा टीमला. चला नाणेफेकीसाठी रिदांश 11 युवा स्पोर्ट नांदगाव संगनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. चला तत्पूर्वी नाणेफेक केली जाईल. या नांदगाव आणि पंकज शेठ मयूरा ज्वेलर्स यांना आम्ही आमंत्रित करतो. आइए पंकज शेठ, आपके शुभ हाथों से यहाँ पर टॉस किया जाएगा, जिनके माध्यम से इस प्रतियोगिता के लिए 51,000 रुपीज बिल्कुल योगदान दिया है. इसलिए आपका एक बार फिर से हम शान और शौकत के साथ स्वागत करते हैं. हेडसाठी पुकार और नाणेफेकीचा कौल अजय दादा बोला. शतरक्षण करण्याचा निर्णय. चला दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. मयूरा ज्वेलर्सचे सर्व देणाऱ्याने देत जावं आणि घेणाऱ्याने घेत जावं. आदरणीय पंकज शेठ यांचा यतोची सन्मान आमचे आमदार चषक क्रीडा स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर सतीदादा पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. दत्ता गायकर, आमचे भरतदादा पाटील आणि सतीदादा पाटील या त्रिवेणी संगमच्या शुभ हस्ते मयूरा ज्वेलर्स आदरणीय पंकज दादा यांचा सन्मान इथे केला जात आहे. आपका एक बार फिर से हम आभार व्यक्त करते हैं. हॅलो, या मयूरा ज्वेलर्स 51,000 रुपयाच्या देणग्या स्वरूपात आपण योगदान दिल्याबद्दल मी सतीदादा पाटील आणि भरतदादा पाटील आणि गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मयूरा ज्वेलर्सच्या प्रतिनिधींचा यथोचित सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. प्रेम श्रीखंडे नांदगाव, नितेश चंद्रे भिंगार यांना आम्ही इथे व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं आपण. आणि आई गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. कैलास पोरजी एक आदर्श क्रिकेटर डान्सर यांच्या वतीने. नितेश चंद्र भिंगार यांचा यथोचित सन्मान दत्ता गायकर यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे केला जात आहे. चला शतरक्षण रचना त्वरित करून घ्यावी. जन्म नेरे क्रिकेट संघ, आई गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा रेडी पोझिशन. दोन्ही फलंदाज जनार्दन शेंद्रे, जनार्दन पाटील या दादा आपला सन्मान केला जाईल. वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. चला मॅच चालू करा प्लीज. चला सामन्याला सुरुवात करायची आहे, उशीर होत आहे. या जनार्दन दादा, या जनार्दन दादा पाटील वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. पंढरीच्या लोकांना अभिमान, पाया पडे जन एकमेका, होय होय रे वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, पंढरीचा वारकरी आणि सह्याद्रीचा धारकरी. अशा वारकरी संप्रदायाच्या व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. चला खेळ स्टार्ट असेल. ग्रीन सिग्नल. पुन्हा एकदा आमचे समालोचक मित्र दीपक पाटील त्यांच्या समवेत परशुराम पाटील हे जोडले जातील. चला 59 रन्स टू विन. पहिलाच बॉल कट शॉट आणि गलीमध्ये सापडलाय. पहिलाच बॉलवर अनिकेतला मात्र मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का लागलाय.
सोनारपाडा टीमसाठी आरंभालाच अपशकून असं आपण म्हणतो. आणि इकडे मात्र पहिलाच बॉल आउटसाईड ऑफ स्टंप होता, कट करण्याचा प्रयत्न केला परंतु गलीमध्ये मात्र एक चांगला जेल त्या ठिकाणी टिपण्यात आला. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न मोरे, अचूक टप्पावर गोलंदाजीसाठी ओळखला जातो सचिन मोरे. आणखीन एक डॉट बॉल, हा पहा टप्पा पडला, अँगल बनवून गोलंदाजी करतोय, बाहेर काढतोय चेंडू. 2 डॉट बॉल, 59चं टार्गेट आहे. पॉवर प्ले चांगलं जावं लागेल. समोर ड्राईव्ह केला, इकडे मात्र बॉल उडालाय, मिड ऑफ फिल्डरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल आणि चौकारानं टीमच्या धावसंख्येचा श्री गणेशा. आलकरी त्याच्या बॅटमधून मात्र 4 रन. शॉट ऑफ लेंथ होता, कट केला बॉल, स्लॅश केला होता स्वीपर कव्हरला, क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी. आदित्य तोपर्यंत मात्र दुहेरी धावांचं योगदान मिळेल. या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल मात्र 6 या आकड्यावर 6 रन बोर्ड. 59चं टार्गेट आहे टीम सोनारपाड्यासाठी. कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेटमधील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज बेलवलीच्या नाईट स्पर्धेमध्ये यंदाच्या वर्षी 17 स्पर्धेमध्ये खरं तर विजेते राहिलेत आणि सुपर डुपर फॉर्म मध्ये आहेत. सोनारपाडाकर चांगल्या फॉर्म मध्ये. परंतु पाहूया आज पनवेल तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये येऊन कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतात आणि त्याकडे मात्र विशेष लक्ष असेल. समोर नेरे संघ आहे आणि तो सुद्धा सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये आहे. 7 धावा झाल्यात. सुरुवातीला नेरे संघाचं सुद्धा धावफलक नव्हतं, परंतु तदनंतर मात्र बालीनं जी बॅटिंग केली आणि त्याचमुळे मात्र एक चांगली टोटल नेरे संघाच्या धावफलकावर. मोरेचा हा बॉल टप्पा पडला तर बाउन्स पाहायला मिळतोय. अनप्लेबल डिलिव्हरी कॉल फ्रॉम अंपायर, व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त रन. हा पहा चेंडू बाहेर सुद्धा निघाला, खूपच जास्त बाहेर, बाउन्स सुद्धा होता. मोरेचा हा बॉल इकडे क्लास करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला अडवण्यात आलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. आणखीन एक रन मिळेल अतिरिक्त स्वरूपामध्ये. लगातार हा दुसरा वाईड बॉल. वाईड हा वाईटच असतो खरं तर. एकतर 1 रन मिळते प्रतिस्पर्धी टीमला. पुन्हा धावावं लागतं गोलंदाजाला. सचिन मोरे वेगात षटक कंप्लीट करतो नेहमीच. कट केल्या बॉल, इकडे मात्र कव्वासला स्ट्रोक, परंतु पहा एक्स्ट्रा केबलला फिल्डर आहेत आणि त्याचमुळे इकडे बाउंड्री तर अडवण्यात आले. 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या बरोबरीनं गावदेवी RM सोनारपाडा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले पहिल्या षटकाच्या अखेरीस 11-1. दोन्ही आपण रेडी राम. बेलवली आणि नांदगाव एक चांगली लढत दीपक पाटील सर यानंतर पाहायला मिळेल आणि सर्व बेलवलीकर आता रेडी आहेत. तर आमदार चषक बेलवलीची स्पर्धा ग्रुप ए चे संघ आज खेळतात आणि एक बिग मॅच, बिग बॅटल. धन्यवाद. अकरा धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 11-1 च्या ठिकाणी या नेरे संघानं 10 धावा केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्ले मध्ये 17 होत्या नेरे संघाच्या. तदनंतर मात्र बालीची बॅटिंग पाहायला मिळाली होती. अडबा बॅट खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र बीट केलाय. सुशांत आलाय गोलंदाजीसाठी. चांगला गोलंदाज ओळखला जातो. नेरे टीमचा चांगले कटर्स आहेत. या बॉलरकडे नेहमीच प्रभावी कामगिरी करते गोलंदाजीमधून. आजपर्यंत मात्र सातत्य दाखवलंय आणि बऱ्याच फलंदाजांना मात्र अडचणीत आणले आपल्या गोलंदाजीनं. वेगात केला होता, इकडे मात्र वेगवान चेंडू होता आणि थेट यष्टांचा वेध. इकडे मात्र विकेट डाऊन होईल. दुसरा धक्का
इकडे मात्र फलंदाज बाद होते. दुसरा धक्का 11वर. हॅलो. सुशांत गायकर त्याला सफलता प्राप्त झालं. नवीन पार्टनर अमोल पाटील. अमोलचा हा स्ट्रोक ऑन साईडला वळवण्यात आला. इकडे मात्र मिड विकेटला आदित्य आहे. त्या ठिकाणी सिंगल घेतली जाईल. 1 रन. 59चे टार्गेट आहे. गोलंदाजी चांगली नेरे संघाकडे आणि त्याचमुळे इकडे मात्र जरूर चॅलेंजिंग असेल हे टोटल. आव्हान जरूर आहे. परंतु पाहूया योगेश पाटील आजपर्यंत या नावानं सोनारपाड्यासाठी बऱ्याचशा इनिंग साकारल्यात आणि त्याच्याकडूनच आता मात्र मोठ्या खेळची अपेक्षा जरूर बाळगून असतील सोनारपाडाकर. सुशांत गायकर आपल्या षटकामधील पुढचा चेंडू सादर करेल. कट केला बॉल हळूवार पण इकडे मात्र गलीमध्ये थांबवण्यात आला. प्रयत्न चांगला होता. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा उशिरा खेळला होता. फटका सिंगलच मिळेल परंतु एकेरी धावेच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 13 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2च धावा दिल्यात पहिले 4 बॉलमध्ये आणि सुशांत गायकर यासाठीच ओळखला जातो. बिलकुल त्याच्या ओव्हरमध्ये कधीच धावा देत नाही फारशा तो. त्याच्या अगेन्स्ट मात्र मोठे स्ट्रोक खेळणं हे सुद्धा आव्हानात्मक असतं अनेक फलंदाजांच्या बाबतीमध्ये. एक घडलंय फुल लेंथ होता. अपील पाहायला मिळते. डायरेक्ट हिटचा प्रयास होता परंतु बाल बचावलाय. चोरट्या स्वरूपामध्ये ही 1 रन लेग बायच्या इशारामध्ये जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोअर मोज टू 14 नाऊ. 14 धावा धावफलकावर. संपूर्णपणे सध्याच्या घडीला अगदी गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळतोय. फलंदाजांवर मात्र थोडंसं वर्चस्व गाजवलंय. परंतु पाहूया योगेश पाटील पार्ट्या जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सोनारपाडाला टेन्शन नसेल. सगळ्यात महत्वाचा खेळाडू आहे या टीमसाठी. पाहूया सुशांत गायकर. लास्ट बॉल. माटी मागे खेळण्याचा प्रयत्न. थोडासा वळून खेळण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा इशारा आला. आणखीन एक अतिरिक्त रन जोडली जाईल. 15 ऑनबोर्ड 15 धावा. लेग स्टिकवर होता. पहा थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न केला. 15 धावा झाल्यात. पॉवर प्ले इतकाही फारसा चांगला गेलेला नाही. एकमेव चौकार पाहायला मिळाला आतापर्यंत. हो इकडे मात्र मिस झालाय. डॉट बॉल. 2 षटकांची समाप्ती. नेहमीसाठी नक्कीच हे पॉवर प्ले फायद्याचं ठरलं असेल. जास्त धावा गेलेल्या नाहीयेत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर गावदेवी आर्यम सोनारपाडा टीमची धावसंख्या 2 गडी बाद 15 धावा. त्यानं सुद्धा 17 धावा केल्या होत्या. तिथे सुद्धा कमी पडलाय थोडासा सोनारपाडा. चला बालराम चोरगे यांचा आहे तिथे सन्मानित केला जाईल. आशिष मालुसरे आहे तिथे या तुमचाही सन्मानित केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. सचिनचा हा बॉल पुल शॉट ऑन साईड मिड विकेटकडे सिंगल येईल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मोज टू 16 नाऊ. 16 धावा धावफलकावर. शेवटच्या ओव्हरमध्ये सोनारपाडा टीमनं 24 धावा मोजल्या होत्या यशच्या षटकामध्ये आणि त्याच थोड्याशा मी तर म्हणेन महागड्या ठरल्यात आतापर्यंत. अन्यथा पहिल्या 4 ओव्हर्समध्ये कंट्रोलमध्ये होता धावफलक. 36 वर होता. यावेळेचा हा फटका ऑन साईडला वळवलाय.
परंतु पुन्हा एकदा सिंगलच फार फार तर मिळेल. मोठे स्ट्रोक्स आत्तापर्यंत खेळू दिलेले नाही आहेत आणि मोरे त्यासाठीच ओळखला जातो. पटकन बॉलिंग करतो, खरं तर थोडासा बाहेर ठेवतो, वेगात सुद्धा येतात चेंडू त्याचे आणि त्याच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट. कारण शॉर्ट रनअप आहे आणि शॉर्ट रनअप असला ना की थोडंसं टाइम करणं कठीण जातं फलंदाजांना. ओ इकडे मिसक्यूट झालाय फटका, पॅट व्हायब्रेट झाली होती आणि मिड ऑफ लाईक सोपा झेल त्या ठिकाणी टिपलाय. फलंदाज होईल बाद. हा तिसरा धक्का लागलाय गावदेवी RM सोनारपाडा टीमला. चोरगे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आमचे देशकर आलेले आहेत बघा चंद्रवरून. तुमचेही मनपूर्वक स्वागत आहे. बाहुबली मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हीच आस आहे आता सोनारपाडा टीमसाठी. दोनही दिग्गज खेळाडू सध्याच्या घडीला खेळपट्टीवर आहेत. एका बाजूला बालट्या, दुसऱ्या बाजूला बाहुबली. आणि या जोडीनं आजपर्यंत बऱ्याच वेळेला विजयाचे क्षण दिलेत, बऱ्याच वेळेला सोनारपाडा गावाला आनंदाचे क्षण दिलेत. आणि आज मात्र बेलवलीच्या नाईट स्पर्धेमध्ये मात्र हे क्षण पुन्हा एकदा पाहायला मिळणार का? सध्याच्या घडीला संघ संकटामध्ये आहे. सचिन मोरे कालच खरं तर कोकणामधून मिडबावची स्पर्धा खेळून आलाय. ओ पहिलाच बॉल यावेळेस मात्र अमरसाठी. हा चेंडू मात्र निर्धाव डॉट बॉल. या अनेक वेळेला आयकॉन खेळत असतो. सचिन मोरे सध्याच्या घडीला व्यावसायिक खेळाडू आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये सातत्यानं जो आयकॉन तो खेळत असतो. एज लागले आणि इकडे मात्र कॅच ड्रॉप. सगळ्यात मोठ्या खेळाडूचा झेल सोडण्यात आलाय. अमरला मात्र जीवनदान. इकडे पहा सोपा झेल होता आणि तोही बाहुबलीचा झेल. हा थोडासा महागाचा सुद्धा ठरू शकतो. हो इकडे मात्र स्पीडली बॉल होता. टाइम झाला नाहीये प्रॉपर. शॉर्ट मिड विकेटकडे चेंडू सरकलाय. सिंगल त्या ठिकाणी बनेल 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. बिलकुल धाबा दिलेला नाहीये सचिन मोरेनं याही ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3 धाबा येताना दिसल्या. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर गावदेवी RM सोनारपाडा. 3 गडी बाद 18 धाबा. येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता 41 धाबांची गरज असेल. हा सामना जिंकण्यासाठी थोडंसं कठीण झालंय. शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये 34 धाबा मोजल्या होत्या सोनारपाडा टीमच्या गोलंदाजांना. 4थ्या षटकामध्ये 10 दिल्या होत्या रिद्धेशनं. त्या जास्त नव्हत्या, परंतु यश केळेनं दिलेल्या 24 धावा या नक्की सोडायच्या जास्त महागाच्या ठरल्या. कारण तिकडे उभा होता बाली सुद्धा तेवढाच बाहुबली. आता मात्र बाहुबली सोनारपाड्याचा सुद्धा आहे खेळपट्टीवर. आणि हा खेळाडू कितीही आस्किंग रन रेट असला तरी सुद्धा मोठे स्ट्रोक्स खेळू शकतो. आणि आजपर्यंत अशा कित्येक चेस त्यानं करून दिलेत. एका बाजूला बालट्या आहे योगेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला अमर ठाकूर. दोनही पाहायला गेलं तर फलंदाजी मधली बलस्थानं मैदानाच्या आतमध्ये सोनारपाडा टीम कडून. परंतु पाहूया 4थं षटक आदित्य मस्कर. आणखीन एक लेफ्ट हँडेड बॉलर. परंतु पाहूया या ओव्हरमध्ये जर धावा आल्या नाही तर सोनारपाडा टीमसाठी कठीण होईल. शॉर्ट बॉल होता. कटकण्याचा प्रयत्न. इथून मात्र गलीमधून निसटून गेला हा बॉल. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं मार्गस्थ झालाय. हा नशिबाचा चौकार. (22 रन्स ऑन अ बोर्ड). सगळ्यांच्या नजरा सध्याच्या घडीला बाहुबलीकडे वळल्यात. अमर ठाकूर काहीही करू शकतो हा अजूनही विश्वास आहे सोनारपाडा संघाच्या समर्थकांना आणि ते मात्र करून दाखवावं लागेल. पाच जरूर थोडंसं टफ आहे, कठीण आहे, परंतु तरी सुद्धा प्रयत्न करावे लागतील. इकडे मात्र स्विंग अँड मिस. टप्पा पडला. बॉल बाहेर निघतोय. वळतात चेंडू. नॅचरल आउट स्विंग्स पाहायला मिळतात. लेग ब्रेक पाहायला मिळतील तुम्हाला.
आदित्य मस्करच्या गोलंदाजीमधून आणि हा पहा टप्पा पडला, बाहेर काढला हा चेंडू, हातभर बाहेर बळतात आणि त्याचमुळे काहीतरी आयडिया लढवाव्या लागतील अमर ठाकूरला. Oh, down the ground, straight drive, what a shot! It's the longest six of the tournament. बाहुबली अमर ठाकूरच्या पॅटमधून स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. या खेळाडूची 9 बॉल मध्ये अजूनही गरज आहे ती 31 धाबांची. 31 रिक्वायर्ड, परंतु अमर ठाकूरची ताकद पाहिली असेल आज मात्र बेलोली मधील सगळ्या समर्थकांनी, इकडे मात्र क्रीडा रसिकांनी समोर षटकार ठोकला आदित्यला. कटकण्याचा प्रयत्न आणि आता मात्र गलीमध्ये आज झेल टिपण्यात आलाय. फलंदाज होईल बाद, थोड्याशा उरल्या सुरल्या अशा आता मात्र संपुष्टात येतात की काय. महत्वाची विकेट मात्र आदित्य मस्करनं अखेरीस मिळवलंय आणि जास्त जीवनदानाचा फायदा मिळवणार नाही अमर, हे सांगितले आदित्य मस्करनं. 4th विकेट डाऊनचा होता धक्का सोनारपाडा टीमला. नवीन बॅटर आर्यन मस्कर, षटकार जसा आला पुढच्याच बॉलवर मात्र विकेट सुद्धा प्राप्त केली आदित्यनं. क्रॉस पाठी अडबा पॅटनं समोर घेऊन काढला, लॉंग ऑन कडे फक्त सिंगल मिळेल आर्यनला. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे. 30 रिक्वायर्ड, नाव रिमेनिंग 7 असं इक्वेशन या मॅच मध्ये मात्र आता पाहायला मिळतंय. या बॉलवर जर षटकार आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 24 धावा दिल्या होत्या, त्या 24 राहू शकतील आणि त्यासाठी बालट्या समोर आहे. ऑन साईडला वळवलाय बॉल, मिड विकेटला हातामधून सुटलाय हा झेल, परंतु चांगला प्रयास त्या झेलपेक्षा मी तर म्हणेन षटकार जाऊ देणं न देणं खरं तर ही प्राथमिकता होती. मोरे त्या ठिकाणी होता, बॉल स्टॉप करण्यात आलाय, हा फटका वाचवण्यात आलाय बालट्याचा आणि त्याचमुळे शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र मजबूत धाबा ठेवल्यात शेवटच्या गोलंदाजासाठी. हे क्षेत्रक्षण होतं. सचिन मोरेचं फक्त सिंगल आली शेवटच्या बॉलवर. 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर 30 धावा 4 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 29 धावांची गरज. इथे सन्मान्य नारायण म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. या व्यासपीठावर संदीप चिखलेकर, सुनील चोरगे, चंद्रकांत देशेकर, संजय ढवले, सुजैल पाटील आणि किरण पाटील या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. सुजैल पाटील आणि किरण पाटील बघा, आमचे विशाल पवार तुम्हाला इन्व्हाइट करतात व्यासपीठावर. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 29 रिक्वायर्ड, रिमेनिंग 6 असं इक्वेशन. आता मात्र हे थोडंसं इक्वेशन थोडंसं महागडं झालंय. 5वं आणि अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर बालकृष्ण पाटील खारगर आणि ओमकार पाटील खारगर यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. रोहन पाटील पहिलाच बॉल समोर ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ कडे सिंगल मिळेल, 1 रन. फारशी स्ट्राईक मिळाली नाही खास करून बालट्याला. 6 बॉल खेळलाय, 6 धाबा त्यानं केल्यात. सलामीला आलेला फलंदाज जास्त वेळ नॉन स्ट्राईक एंडला व्यतीत केलाय, कारण त्याला जास्त स्ट्राईक मिळणं अपेक्षित होतं आणि कुठेतरी त्यानं सुद्धा पुढाकार घेणं गरजेचं होतं. आउटसाइड ऑफ स्टंप, हा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. इकडे धावण्याचा प्रयत्न झालाय.
जेव्हा तुम्ही पनवेलमध्ये रायगडमध्ये खेळण्यासाठी येतं तेव्हा खरं तर एकाच वेळेला तुम्हाला स्ट्राईक सोडणं फार गरजेचं असतं. एका साईडला थांबून फलंदाजानं डाव घेता येत नाहीये. ओ हा फटका चांगला आहे परंतु 4 धावा मिळतील. चौकार आलाय. आर्यनच्या पाठमधून येतोय हा चौकार. It's a fair delivery call from third umpire. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 23. उंचावरून खेळला हा स्ट्रोक. वाडी स्ट्रॉंग ऑनला परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप आहे परंतु फार नुकसान नाही आहे खरं तर. आशिष गवते आणि आता मात्र मोठ्या विजयाकडे वाटचाल करेल. अर्थातच जर्मन नेरे संघ हळूहळू विजयाकडे वाटचाल करत असताना बालट्या शेवटपर्यंत थांबलाय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 22 करायचे आहेत. परंतु एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. खरं तर योगेश पाटीलच्या पाठमधून स्ट्राईकला आलेले बॅटर, ओपनिंगला आलेले फलंदाज, बालट्या म्हटला तर अगदी सुप्रसिद्ध खेळाडू. तो एकही चौकार नाही, एकही षटकार नाही आहे. इकडे मात्र कट केला बॉल. नो बॉलचा इशारा आलाय. बॉल थर्ड मॅन मॉडेलच्या दिशेनं मिळतील तब्बल 5 धावा. तोही स्टॉप करण्यात आलाय. कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल. औपचारिकता बाकी आहे सामन्यातली. फॉर्मॅलिटीज आता मात्र कंप्लीट केली जाईल. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 17 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच. बी रेडी. लगेच मैदानाचा ताबा घ्या. खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका. पुढचा सामना नांदगाव आणि बेलवली. क्लीन बोल्ड. इकडे मात्र विकेटचं पतन झाल्याने सामना मात्र मोठ्या फरकानं जिंकलाय. तो अर्थातच जर्मन नेरे संघानं. अभिनंदन नेरे संघ. हार्ड लक टीम सोनारपाडा. आपण आला त्या स्पर्धेमध्ये आपला खेळ दाखवलात. नक्कीच संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ बेलवलीच्या वतीनं आम्ही आपले आभार व्यक्त करतोय आणि पुढच्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण आज देतोय. चला नांदगाव आणि बेलवली लगेच मैदानाचा ताबा घ्या. चला आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये जे हनुमान नेरे क्रिकेट संघाने विजय संपादित केलं तुमचं मनपूर्वक अभिनंदन.